आम्ही रामायणाशी संबंधित सर्व चित्रपट आणि कार्टूनमध्ये पाहिले आहे की त्यात नेहमी काही वानर किंवा पक्षी बोलत असतात. ते खरोखर लोक होते का? चला रामायणातील 5 अद्वितीय लोकांबद्दल बोलूया. एक जामवान. आम्ही जामवानला एक अस्वल म्हणून पाहतो, पण तो राजा असण्यासोबतच एक अभियंता देखील होता. तो देवकुलातून आला आणि असे मानले जाते की त्याने एक अशी यंत्रणा तयार केली होती जी सर्व विषारी अणू गिळून घेत होती. 2 कागभूषणी. एक कावळा ज्याला इच्छेनुसार मृत्यूचा वरदान मिळाला होता. त्याने रामायण 11 वेळा वेगवेगळ्या परिणामांसह पाहिले आहे. ननी गिलहरी म्हणजे लहान गिलहरी. चुकून भगवान रामच्या पायावर ननी गिलहरी पडली होती. त्यामुळे भगवान राम खूप दुःखी झाले आणि त्यांनी हळूच त्यांच्या पाठीवर बोट फिरवले. म्हणून असे मानले जाते की आजही भगवान रामचे बोट गिलहरीच्या पाठीवर आहेत. जटायू आणि संपाती. हे दोन्ही भाऊ खूप शक्तिशाली आणि बुद्धिमान मानले जात होते. ते गारुड पक्षीच्या महान वंशाचे होते. असे म्हटले जाते की त्यांना 1200 किलोमीटरपर्यंत स्पष्टपणे पाहता येत होते. हनुमान. अनेक लोकांचा विश्वास आहे की हनुमान माकड नव्हता तर एक मानव होता. वाल्मिकी रामायणानुसार तो कापी जातीत पळत बिलॉंग करत होता. तुम्हीही तसेच विचारता का? कृपया कमेंट करून आम्हाला सांगा. जय श्रीराम.